नमस्कार मित्रांनो, मी विशाल मस्के. आज आपण अशा मॉलिक्यूल बघणार आहे की तो शेतकऱ्याचा आवडीचा आहे. मेनली म्हणलं तर डाळिंब आणि द्राक्ष बागायतींचा आवडता आहे. किटाजिन बघणार आहे, ह्याच्यात घट्ट कोणता आहे, ह्याचे प्रमाण काय आहे, परत कोणत्या फळांवर कोणत्या पिकांवर चालतोय, परत ह्याच्यात कॉम्बिनेशन काय काय चालते हे आपण बघणार आहे आज. किटाजिन मध्ये इप्रोपेबेन्झोफॉस हे 48% फॉर्म्युलेशन मध्ये येतं. मेनली हे जे प्रमाण 1 ते 1.25 ml चे आहे. हे आता बघायचं झालं कोणत्या कोणत्या रोगांना चालतं तर ते अँथ्रॅक्नोज असेल, परत अर्ली ब्लाइट असेल, डायबॅक असेल, परत फ्रूट रॉट असेल, ह्यांना चालतो. आणि कोणत्या कोणत्या पिकावर चालतो, मिरचीवर फ्रूट रॉटला चालतो, डायबॅकला चालतो, टोमॅटोवर अर्ली ब्लाइटला चालतो. परत नंतर द्राक्ष आणि डाळिंबावर अँथ्रॅक्नोजसाठी चांगलं काम करतो. ह्यात कॉम्बिनेशन बघायचं झालं तर तुम्ही डाळिंबी जर असेल तर किटाजिन आणि झेरास तर जर घेतलं कॉम्बिनेशन तर डाळिंबीवरचा जो फळावर अँथ्रॅक्नोज येतो ते पूर्णपणे